रेसिपीचा, म्हणजे मी अगोदर पण तुम्हाला पहिल्या रेसिपी करून सगळ्या दाखवल्या. आता मला तुम्हाला सगळा पसारा दाखवायचा आहे. हे बघू शकता, मी नारळ आणून त्याची तुकडे करून ठेवलेत, अद्रकचे पण तुकडे करून ठेवलेत. हा माझा सगळा बाजारातून आणलेला पसारा आहे. आणि हे कोथिंबीर पण मी निवडून ठेवलेली आहे आणि कांदा वगैरे कापून ठेवलेला आहे, म्हणजे याची साल. आणि तुम्हाला सांगते मी आता हे सगळं एकत्र करून ना मी मिक्सरमध्ये वाटणार. आणि आमचं हे छोटंसा मेंबर आहे बघा, बघू शकता, हा बघू शकता छोटासा मेंबर सारखा मला मध्ये मध्ये ना त्रास देतो आणि मांडीवर काय येतो, लुडबुड लुडबुड मध्ये मध्ये काय करतो तुम्ही बघू शकता. बघा आता त्याला असं म्हणायचं आहे, तुम्ही काही काम करू नये, फक्त त्याला घेऊन असं बसलं पाहिजे, असं त्याचं म्हणणं आहे. हे बघू शकता कसा बसलाय बघा, असं बसलाय, असं बसलाय. त्याचं नाव चिक्कू आहे, आम्ही चिक्कू नाव ठेवलंय. मुलगा आहे हा, बॉईज. चला आता मी चिकनची रेसिपी तुम्हाला बनवताना दाखवते. पहिली पण मी एकदा बनवून दाखवलेली आहे, पण मी तुम्हाला आता ना परत नेक्स्ट टाईम बनवण्याच्या म्हणजे दाखवते. नेहमीसारखीच मी बनवणार आहे, जशी बनवते तशी. प्लस मी पनीरची पण म्हणजे ग्रेव्ही बनवणार आहे, पण ते चिकनमध्ये नाही, ते वेगळी बनवणार. हा आजचा माझा ब्लॉग असा आहे. चला मी कामाला लागते आणि तयारीला लागते. आणि तुम्हाला जर माझ्या जर व्हिडिओ आवडत असतील, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कसे बनवते साध्या पद्धतीने, मला एवढं काही जमत नाही, जे जमतं ते तुम्हाला मी लाईव्ह दाखवते. तुम्ही ॲक्सेप्ट काय बोलतात ते करा, ॲडजस्ट करा आणि मला थोडंसं सपोर्ट करा आणि मला पण पुढे जाण्याचा चान्स द्या, ही मी आशा बाळगते. चला मी चालू करते आता रेसिपीला. आणि असेच तुम्हाला मी हळूहळू ब्लॉग बनवत दाखवत जाईल, म्हणजे मला पण थोडा अनुभव येईल त्याच्यामधून. बघा हा मला सोडायला मागत नाही आहे. आता मी कसं बनवणार हे रेसिपीचं जे जेवण बनवते ते. आता मला जबरदस्तीने खाली उतरवायला लागेल. हे बघू शकता तुम्ही कसं लाडाला आलं आहे, बघा कसं लाडाला आलं आहे. आणि हे ना आता मला सगळं हे सामान काढून ठेवलेलं असल्यामुळे ना ते धुवून वगैरे घ्यायचं आहे आणि स्वच्छ हात वगैरे करायचा, आणि तेव्हाच मी जेवणाला तयारीला सुरू करणार आहे. तुम्ही बघू शकता. आणि कसं वाटतात ते मला कमेंट्समध्ये सांगा. बघा आमचा हा चिकू कसा बघतोय. चिकू बघ, चिकू इकडे बघ, चिकू चिकू इकडे बघ, समोर बघ. हा बघू शकता. बघा आमचा चिकू लाडाला आल्यामुळे ना कसा झोपला आहे डोळे झाकून, आणि तो उठायला मागत नाही तुमच्या समोर. आणि तुमच्या समोर मी त्याला नावाने आवाज देते तर कसा हा बघते, बघा बघा बघा. आणि डोळे झाकून का नाही बसलाय, पण उठायला मागत नाही, असा आगाव आहे बघा आमचा चिकू. खूप छान आहे हा, पण हुशार पण आहे. गाईस मी बघा अशा साध्या सिंपल पद्धतीने घरी असते, तुम्ही बघू शकता. आणि बघा आमच्याकडे पाणी आलं नाही आणि माझा गॅस पुसायचा ना राडा काढते किचनचा. हे बघू शकता. का तर मला जेवण बनवायचं, चांगलं तर दिसलं पाहिजे ना, आणि स्वच्छ पण पाहिजे ना, म्हणून त्याला मी चांगलं घासून घेते. हे तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसत नसेल. हे बघा आम्हाला गॅसचं हे करायचं चाललंय, साफसफाई करायची चाललेली आहे. तर ह्याला चांगलं धुवून घेते, म्हणजे आपण चिकनचे जेवणची तयारी करूया जेवणाची. आणि आज माझ्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम झाल्यामुळे पाणीच आलं नाही, त्यामुळे माझी कामं बाकीची आहेत अजून करायची. हे बघू शकता. पहिलं मी जेवण रेडी करते आणि मग नंतर बाकीची कामं करायला घेते. हे बघू शकता. हे बघा गाईस माझा क्लीन झालाय गॅस पुसून. बघू शकता. आता मी जेवणाची तयारी करते. आता माझ्या किचनमधली भांडी बघा कशी खाली आहे सगळी. पाणी नाही आहे आमच्याकडे, पाणी आज आलं नाही, प्रॉब्लेम आहे पाण्याचा.
हे बघा गाईस, चिकन आणलेला बाजारातून, अजून ह्याला धुवायचे. हे आता सगळं आपण धुवून घेऊन ह्याचे मसाले वाटूया. हे बघू शकते, सगळे मी धुवून घेणार. ह्याला पण धुवून घेणार 2-3 पाण्याने. आणि ह्याका टमॅटो पण काढून ठेवलेले आहेत. हे सगळं आता मिश्रण मी वाटायला घेते. खोबरं, अद्रक, कोथिंबीर, त्याच्यामध्ये कढीपत्ता आहे, आले लसूण आहे. हे दोन्हीचं एकत्र मी वाटण करून घेते, पनीरचं आणि चिकनचं. मला पनीरची पण भाजी बनवायची, ग्रेव्ही. हे बघा गाईस, चिकन चांगलं धुवून घेतलं आहे बघा 2-3 पाण्याने. आणि मसाल्याचं पण वाटण काढून घेतलं आहे बघा. कांदा आहे, टोमॅटो आहे, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि वल्लं खोबरं आणि अद्रक. आणि दुसरं टोमॅटो आणि कांदा असं कापून ठेवलं आहे. आपण ह्याला वापरून घ्यायचं चिकन, म्हणून मी कढीपत्ता पण थोडासा काढून ठेवला आहे बघा कुकरला. आणि हे बघा मी बिर्याणीचे सामान करून ठेवलं आहे. अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि मिरच्या. याचं पण मी वाटण करून घेणार आहे. त्यामुळे आता हे चिकन बिर्याणी, चिकनचं सालन आणि पनीर, हे एवढं मला जेवणाची तयारी करायची आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, आता मी ह्याला पाणी टाकून वाटण करून घेते आणि तयारीला लागते. आता बघा, आपण हा कुकर ठेवला याच्यामध्ये. आता याच्यामध्ये ना हे पाणी होतं, त्यामुळे थोडंसं कढीपत्त्याला थोडा तडका द्यायचा आहे. आणि कांदा, टोमॅटो वगैरे टाकलेला आहे. हे पण आता आपल्याला सर्व एकत्र टाकायचं आहे. आणि याच्यामध्ये मी आता तेल टाकते, हळद आणि मीठ टाकते आणि चिकन वाफवायला ठेवते. म्हणजे आपण हा मसाला वाटून डायरेक्ट रेसिपी कालवणाची बनवूया, रस्सा बनवायची तयारी करू. हे बघा गाईज, मीठ पण टाकले, हळद पण टाकले आणि आपला लाल कांदा व टोमॅटो वगैरे भाजून घेतोय. म्हणजे आपण चिकन टाकूया आता. आणि आपला मसाला पण वाटून झालेला आहे, हे बघू शकता. हा रस्स्याचा आणि पनीरची सालन बनवायचं आहे. पनीरचं भाजी म्हणजे सुकी सलवलीत ग्रेव्ही. त्यासाठी हे दोन्हीला पण मी करणार आहे. हे बघा, चिकन आता मी वाफवायला लागते. याचं चांगलं पाणी आपण आटवून द्यायचं, जे सुटलेलं असतं ते चिकनचं. आणि मग आपण रस्सा तयार करायला घेऊया. हे बघा कसं राहिलेलं पाणी आहे, फेकून देतो. हे बघू शकता तुम्ही. कुकरचं ढक्कन लावते आता. 1-2 शिट्टीमध्ये आपलं चिकन गाळ होईल. आता आपण दुसरे याची मसाल्याची तयारी करूया बिर्याणीची. आपण आता हा गॅसनं दुसऱ्या साईडला शिजवायला ठेवूया चिकन. आणि आपण पनीरची तयारी करूया. हे बघू शकता. हा टोप ठेवला आहे. आता याच्यामध्ये मी मसाला ॲड करते, जो आपण वाटण केलेला होता तो. पनीरची भाजी बनवते मी. आता ह्याच्यामध्ये मी तेल सोडते आणि पनीरचे तुकडे करायला घेते. म्हणजे आपण तेलामध्ये फ्राय करूया त्याला पनीर. हे बघा गाईस, 1/2 किलो पनीर आहे. नुसती मी पनीरची भाजी बनवणार आहे. ह्यामध्ये ना मी वाटाणा नाही टाकणार. खाली तुकडे करते आता मी याचे. मसाला आपला भाजायला ठेवलाय आणि मी याचे तुकडे करून मसाल्यामध्ये तुकडे फ्राय करते. आणि थोडंसं पाणी, मसाला वगैरे टाकून ग्रेव्ही बनवते. हे बघा गाईज, आपला मसाला भाजते पनीरचा. आता याच्यामध्ये मी मसाला फ्राय करायला ठेवते. कावाला सुहाना. आणि आपण हे टाकूया चवीपुरतं मीठ.
पनीरमध्ये पण आपण ॲड करायचं आहे आणि चवीपुरतं मीठ. आणि हे बघा माझे तुकडे करून झालेले आहेत, हे असे छोटे छोटे बघू शकता. आता ह्याची मी चांगलं लालसर भाजून घेते आणि ह्याचे पनीरचे तुकडे आपण त्या मसाल्यामध्ये फ्राय करूया. हे बघा माझे टाकून झाले. त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकते, घट्ट करायचं नाही आपल्याला, पातळ करायचं. हे बघा गाईज पनीर आता आपलं शिजते. आपल्या कुकरच्या शिट्ट्या पण 2 झाल्यात, चिकन पण शिजत आले. आपण थंड करायसाठी ठेवूया आणि चिकनची पण तयारी करूया, कालवण बनवायची. आणि नंतर मग मी बिर्याणी बनवणार ह्याच कुकरमध्ये परत. ते चिकन काढून साईडला. हे बघा गाईज, आता आपण तेल पण गरम करण्यास ठेवले आणि आपण चिकनच्या मसाल्यासाठी ही तयारी केलेली होती. हा मसाला आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. ह्याला आता चांगलं मी भाजून घेते पाणी टाकून. चिकनमध्ये आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूया, त्यासाठी हा मसाल्याचं भांडं असंच ठेवूया. हे बघा, बघू शकता. आता ह्याच्यामध्ये मी चिकन मसाला ॲड करते आणि आमचा घाटी मसाला, हा वाला एव्हरेस्ट आणि घाटी मसाला आणि चवीपुरतं मीठ. हे बघा गाईज, मी आता चिकनचा एव्हरेस्ट मसाला टाकला आहे आणि आमचा घाटी मसाला. आता त्याला एकत्र मसाल्यामध्ये भाजून घेते. आणि आपण चिकन पण थंड झालेलं आहे आपलं कुकरमधलं, ते अर्ध काढून ठेवूया आणि अर्ध आपल्याला बिर्याणी त्याची बनवायची. आणि हा मसाला ठेवला साईडला, तो मला वाटून घ्यायचा आहे. आता हे जेव्हा मी भांडे ह्याच्यातून धुवून हे करेन ना पूर्ण साफ, तेव्हा मी हा मसाला वाटणार आहे, अद्रक लसणाची पेस्ट. गाईज तुम्ही बघू शकता, हा बघा चिकन वाफलून झाले आपलं. हे गाईज बघा, हा मसाला भाजून झाला आपला आता लाल सर, तुम्ही बघू शकता. आणि चिकन बघा आपलं अर्ध काढून घ्यायचं आहे, अर्ध मी याची बिर्याणी बनवणार आहे. आता चिकन मी आता ॲड करते याच्यामध्ये, कारण आपल्याला सलवाईची त्याची ग्रेव्ही बनवायची आणि अर्ध्याची बिर्याणी. चला मी आता तयारीला लागते. हे बघा गाईज, एवढं पाणी अर्ध चिकन ठेवलं आहे बिर्याणीसाठी आणि अर्ध ना मी आता याच्यामध्ये केलं आहे चिकनची ग्रेव्ही बनवायला. आता ह्याच्यामध्ये मी हलवून पाणी टाकते म्हणजे थोडीशी ग्रेव्ही बनवते आणि हे 10-15 मिनटं उकळायला ठेवते. हे बघा गाईज, माझा आजचा अवतार कसा झाला आहे स्वयंपाक करण्यात. खूप बिझी असल्यामुळे कामामध्ये, आणि आज माझ्याकडे पाणी नाही आलं त्या टेन्शनमध्ये. हे बघू शकता. आता हा मसाला ना मी आता मसाला बारीक करायला टाकते. आणि हे बघा चिकन काढून दुसऱ्या कढईमध्ये ठेवलं आहे, कारण आपण कुकरला डायरेक्ट बिर्याणी करायची. हे बघू शकता. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते आणि मिक्सरला वाटून घेते. आणि हे आता ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आणि ह्याच्यामध्ये डायरेक्ट मी बिर्याणी करायला ठेवणार. हे बघा गाईज, माझा आजचा स्वयंपाकाची तयारी झालेली आहे. आता शेवटची राहिली बिर्याणी, त्याचा मसाला वाटून झाला आहे आणि तो पण मी आता तेलामध्ये फ्राय करायला ठेवला आहे. आता डायरेक्ट मी बिर्याणी मसाला टाकणार आणि चिकन आणि तांदूळ आणि चवीपुरतं मीठ आणि डायरेक्ट कुकरचं ढक्कन लावून मी ते हे करणार, शिजवायला ठेवणार. 10-15 मिनटात रेडी झाली की तुम्हाला सगळ्या डिश मी बनवलेल्या आहेत त्या तुम्हाला सर्व करून दाखवते. चला. हे बघा मसाला झाला करून. आता तांदूळ धुते, काढून ठेवलेले आहेत तांदूळ, बघू शकता. आता धुते आणि ते टाकते आणि शिजवणार. आपण चालू करूया. गाईज, माझा सगळा स्वयंपाक तयार आहे. माझे मिस्टर आता बाहेर फिरायला गेलेत आणि माझ्या मुलाला खूपच भूक लागलेली आहे, त्यामुळे त्याला राहत नाही आहे. पनीरची भाजी बनवली आहे म्हणून, त्यामुळे तो खायला बसतोय आता. त्यामुळे मी त्याला गरम गरम चपात्या बनवते. बघू शकता. हे बघा माझी पनीरची भाजी मी त्याला अर्धी सर्व केली, मला दाखवते.
आणि हे माझ्या चपात्या बनवायच्या चाललेल्या आहेत, त्याला मी गरम गरम सर्व करते. हाय गाईज, बघा मी जेवण रेडी आहे माझं. आता हे बघा चिकनचं सालन कसं बनवलं आहे, ग्रेव्ही. हे बघा माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे, त्यामुळे मी आता सर्व करते या डिशमध्ये. बघा माझा कालवणाचा रस्सा कसा आहे ते तुम्ही बघू शकता. मी सर्व करते. आणि हे बघा माझं पनीर. हे बघा मला पनीर मुलाने अर्ध खाल्लेलं आहे आणि हे तुम्हाला आता मी डिश सर्व करायसाठी दाखवते. हे बघा माझी रेसिपी आणि कशी वाटते ते सांगा. आता मी बिर्याणी एक दाखवते, कारण मी तुमच्यासमोर तिन्ही पण आयटम बनवले होते. हे बघू शकता. हे बघा तुम्ही माझी बिर्याणी बघू शकता. कशी वाटते कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हे बघा गाईज, आणि मी चपाती वगैरे पण इथे साईडला ठेवणार आहे आणि त्याच्यासोबत खाणार आहे आमची पूर्ण फॅमिली आणि मी पण. कशी वाटते कमेंट्समध्ये सांगा. लाईक मी, शेअर मी. नेक्स्ट टाइम भेटू आपण दुसऱ्या रेसिपी.